एकनाथ शिंदे यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1964 रोजी झाला। त्यांचे प्राथमिक शिक्षण ठाणे येथील किसन नगर क्रमांक 3 येथील ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 23 येथे झाले, तर माध्यमिक शिक्षण ठाणे येथीलच मंगल हायस्कूल येथे झाले। वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून समाजकारणात व राजकारणात प्रवेश केला। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तेजस्वी विचारांनी आणि ओजस्वी वाणीने भारावलेल्या पिढीचा तो काळ होता। ठाण्यात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली तरुण मंडळी शिवसेनेच्या झेंड्याखाली जमा होत होती। समाजात जागोजागी होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आणि मराठी समाजाच्या हितासाठी आक्रमक भूमिका घेणारी संघटना म्हणून शिवसेनेचा दबदबा निर्माण झाला होता। अशा वातावरणात एकनाथ शिंदे यांनीही शिवसेनेचा झेंडा हाती घेतला। एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात नगर विकास आणि सार्वजनिक बांधकाम या खात्यांचे कॅबिनेट मंत्री होते। याआधी 2014 ते 2019 पर्यंत एकनाथ शिंदे हे सार्वजनिक बांधकाम या खात्याचे कॅबिनेट मंत्री होते। 2019च्या सुरुवातीपासून त्यांनी काही महिने आरोग्य खात्याची देखील जबाबदारी सांभाळली। ठाण्यातील कोपरी पांचापाखाडी विधानसभा मतदारसंघातून ते सलग 3 वेळा आणि पूर्वीच्या एकत्रित ठाणे विधानसभा मतदारसंघातून एकदा असे 4 वेळा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले आहेत। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रभावामुळे ते 1980च्या दशकात शिवसेनेत दाखल झाले। एका साध्या शाखा प्रमुखापासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली आणि कठोर मेहनत, धडाडी, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती आणि प्रत्येक कामाला शेवटापर्यंत घेऊन जाण्याची धमक या वैशिष्ट्यांमुळे आज मुख्यमंत्रीपदापर्यंत ते पोहोचले आहेत। आनंद दिघे यांनी 1984 मध्ये किसन नगर येथील शिवसेनेचे शाखा प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केली। तेव्हापासून दिघे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनांमध्ये एकनाथ शिंदे यांनी भाग घेतला। गोरगरीब जनतेला स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देणे, टंचाईच्या काळात पाम तेल उपलब्ध करून देणे, नागरी समस्यांविरोधात सरकार व प्रशासन विरोधात केली जाणारी आंदोलने यातही एकनाथ शिंदे आघाडीवर असायचे। सन 1986 साली सीमाप्रश्नी झालेल्या आंदोलनात एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील शिवसेनेच्या 100 कार्यकर्त्यांसह भाग घेतला होता। त्यावेळी बेल्लारी येथील तुरुंगात त्यांना 40 दिवस कारावास झाला होता। गरीब परिस्थितीशी सामना करत त्यांनी मंगल हायस्कूलमधून 11वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले। परिस्थितीमुळे त्यांना त्यावेळी शिक्षण अर्धवट सोडावे लागले, परंतु शिकण्याची जिद्द आणि इच्छा मात्र प्रबळ होती। त्यामुळेच आयुष्यात काहीसे स्थैर्य आल्यानंतर त्यांनी पुन्हा शिक्षणाला सुरुवात केली। सन 2014 ते 2019 हा 5 वर्षाचा कालावधी राजकीयदृष्ट्या त्यांच्यासाठी धामधुमीचा ठरला असला तरी त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ येथे पुढील अभ्यासक्रमासाठी नाव नोंदवले। नुकतीच त्यांनी मराठी आणि राजकारण हे 2 विषय घेऊन तृतीय वर्ष BH परीक्षा दिली आणि 77.25% गुण मिळवून उत्तीर्ण झाले। आता ते MA करत आहे। परिस्थितीमुळे तरुणपणी स्वतःला शिक्षण अर्धवट सोडावे लागले तरी त्यांनी मुलगा श्रीकांत याला मात्र जिद्दीने शिकवले आणि डॉक्टर केले। श्रीकांत एकनाथ शिंदे हे MS असून कल्याण लोकसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत। सन 1997 साली त्यांना ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक पदासाठी उमेदवारी मिळाली, त्यात ते विजयी झाले। सन 2001 मध्ये त्यांची ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहपदी निवड झाली। सन 2001 ते 2004 अशी सलग 3 वर्षे ते या पदावर कार्यरत होते। मात्र केवळ स्वतःच्या वॉर्डापुरते अथवा महानगरपालिका हद्दीपुरते स्वतःला मर्यादित न ठेवता संपूर्ण जिल्हा त्यांनी पालथा घातला। त्यामुळे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात कार्यकर्ते त्यांच्याशी जोडले गेले। सन 2004 साली बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी ठाणे विधानसभा मतदारसंघातून प्रथम उमेदवारी दिली। या निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले। त्यानंतर पुढल्याच वर्षी शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली। जिल्हा प्रमुख आणि आमदार या दोन्ही पदांवर नियुक्ती झालेले ते शिवसेनेतील पहिलेच होते। जनतेच्या प्रश्नाला सातत्याने वाचा फोडत राहिल्यामुळे सन 2009, 2014 आणि 2019 अशा सर्व निवडणुकांमध्ये मतदारांनी त्यांना सातत्याने चढत्या मताधिक्याने विधानसभेवर पाठवले।
धन्यवाद.